तर हे जे पातेलं आहे ना याला चुलीवरती ठेवणार आहोत आपण. तर त्यासाठी ना मी याला काळं होऊ नये म्हणून निरमा आणि आपलं जे तेल असतं ना ते घेतले, जे भाजीला वापरतो ते. तर त्याने बिलकुल काळं होत नाही, म्हणजे लगेच निघतं काळं झालेलं. हे बघा असं लावून घ्यायचं त्याला. की आपण याला काहीतरी लावले पण हे लगेच निघून जाते चुलीवरती ठेवलं. हे बघा एवढं सगळं पातेलं जे आहे ना काळं झाले. आणि आता हे कसं स्वच्छ काढते मी 2च मिनिटांमध्ये. हे बघा घासूया. चुलीवर जर कधी तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल ना तर अशी ट्रिक वापरून बघा, तुमचं पातेलं एकदम चकाचक निघेल. तर चला मी आता व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.